श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 13 मार्च 2025 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे होळी. होळी हा सण आपल्या पूर्ण भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. अनेक ठिकाणी अनेक प्रकारे हा सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा होणाऱ्या सणामध्ये होळी हे पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. हा सण डौल पौर्णिमा, धुलवड, मांजळकुळी, उकळी, फगवा किंवा शिंगवा असेही या होळीच्या सणाला म्हटलं जातं. परंतु यंदाची होळी 13 मार्चला आहे की 14 मार्चला असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. तर यावर्षी होळीचा सण हा 13 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. कारण होळीची जी पौर्णिमा आहे तर ती तिथी जी आहे तर तिची सुरुवात जी आहे तर ती 13 मार्चला गुरुवारी सकाळी 10:35 सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती जी आहे तर ती 14 मार्च दुपारी 12:23 असणार आहे. त्यामुळे हा सण अतिशय महत्त्वाचा आहे आणि उदय तिथीनुसार हा 13 मार्चला साजरा करण्यात येणार आहे. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक मानला जातो. या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात. एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं. देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आपल्यातली नकारात्मकता दूर होण्यासाठी, आपल्या घरातील इरापिरा दूर होण्यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. एक सुपारी आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे. हा एक सुपारीचा उपाय जर आपण केला तर आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या संपूर्ण ज्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील. त्याचबरोबर घरामध्ये इडापिडा, वाईट शक्ती, इतर काही दोष लागलेले असतील तेही दूर होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. होळीच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे. जरी या दिवशी गुरुवार असला तरीसुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छता ही करायची आहे. या दिवशी तुम्हाला जे फरशी पुसण्याचं पाणी आहे त्यामध्ये थोडंसं लिंबू, हळद, मीठ आणि गोमित्र टाकून घराची फरशी ही स्वच्छ करायची आहे. घराच्या बाहेर अंगणात हळदीचं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्यावरती आणि मेन दरवाजावरती सुद्धा हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याची विधिवत पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप, अगरबत्ती उंबरठ्याला दाखवायची आहे. त्याचबरोबर तुमच्या तुळशीची देखील तुम्हाला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. तुळशी मातेला थोडीशी हळद दुधामध्ये मिक्स करून तुम्हाला अर्पण करायची आहे. असं केल्याने सुद्धा आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी खूप महत्त्वाचा उपाय आहे. त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाजावरती हळदीच्या साह्याने तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकची तुम्हाला पूजा करायची आहे.
त्याचबरोबर तुम्हाला घरातील संपूर्ण स्वच्छता ही करून घ्यायची आहे. देवघरातील देवांचा जो देवघर आहे तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी स्वच्छ धुवून पुसून, कलश असेल तर तो कलशसुद्धा स्वच्छ धुवून पुसून त्यातलं पाणी बदलायचं आहे आणि संपूर्ण पूजा तुम्हाला घरातली करून घ्यायची आहे. जे अन्नपूर्णाखाली तुम्ही ते तांदूळ ठेवता वाटीमध्ये, ते तांदूळ बदलायचे आहेत, कलशाखालचे तांदूळ बदलायचे आहेत. सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे पार पाडायचं आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मी यांची पूजा विधिवत करायची आहे. धूप दीप अगरबत्ती याचा संपूर्णपणे तुम्हाला पूजा करून घेऊन त्यानंतर तुम्हाला छानशी रांगोळी देखील तुमच्या दरवाजासमोर, त्याचबरोबर देवघरासमोर देखील काढायची आहे आणि नंतरच तुम्हाला ह्या प्रभावी उपायाला सुरुवात करायची आहे. तर पहा, अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही सेवा, पूजा, उपाय करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला दुप्पट पटीने प्राप्त होत असते. हा एक सुपारीचा उपाय आपल्याला करायचा आहे. हा एक सुपारीचा उपाय आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सुपारीला किती महत्त्व आहे. जर आपल्या घरामध्ये एखादी मूर्ती नसेल तर तिचं स्वरूप सुपारीला मानून आपण तिची पूजा करत असतो. गणपती बाप्पांची पूजा बऱ्याच वेळा आपण सुपारीचं स्थापन करूनच करत असतो. तर सुपारी घेताना तुम्हाला लाल कलरची सुपारी घ्यायची आहे. ही सुपारी तुम्हाला अगोदर पूजेमध्ये तुम्ही वापरलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये कशासाठी तरी तुम्ही आणलेली आहे आणि तशीच सुपारी ती किडली किंवा खराब झालेली आहे, ती सुपारी तुम्हाला वापरायची नाही. तुम्हाला नवीन सुपारी घरात घेऊन यायची आहे आणि ती तुम्हाला या पूजेसाठी, या उपायासाठी वापरायची आहे. हा उपाय आपण कशासाठी करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जर पैसा येतो परंतु तो टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये पैसाच येत नाही आणि आला तरी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, आपल्याला आर्थिक समस्या जाणवत असतील, आपल्या घरामध्ये सतत क्लेश, कलह, भांडण, तंडा यासारख्या गोष्टी होत असतील, तसेच मुलांची प्रगती होत नाहीये, पतीची प्रगती होत नाहीये, घरामध्ये पैसाच येत नाहीये, घरामध्ये अशी अवस्था झाली आहे की आपल्याला काय करावं ते सुचत नाहीये, कर्जमुक्ती, नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला हव्या असतील, या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे. आता विड्याचं पान एकच घ्यायचं का तर नाही, जोडपान तुम्हाला घ्यायचं आहे. पहा, हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी संध्याकाळी जो प्रदोष काळ आहे, जो 5 ते 9 वाजेपर्यंतचा जो काळ आहे तर या काळामध्ये करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करायचा आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर 5 ते 7 या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा. तर एक छोटासा लाल कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. त्यावरती हे तुम्हाला 2 विड्याची पानं जी आहेत तर ती ठेवायची आहेत. त्याचे देठ जे आहे तर ते देवांकडे करायचं आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे. तुळशीपाशी पण दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला या दिवशी 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. तांदूळ तुम्हाला मुठभर घ्यायचे आहेत. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदळामध्ये तुम्हाला तुटले फुटलेले तांदूळ हे घ्यायचे नाही आणि त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहेत. आता एक सुपारी जी आहे ती लाल आपण घेतलेली, ती तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. त्या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि पाण्याने अभिषेक घालत असताना, तुम्हाला ते पळीने पाणी टाकत असताना भगवान विष्णूंची 108 नावे तुम्हाला घ्यायची आहेत. तुम्हाला जर 108 नावे माहीत नसतील तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला ही नावे सर्च करू शकता आणि त्यानुसार तुम्ही बोलू शकता. 108 नावं घेत तुम्हाला सुपारीवरती पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ती स्वच्छ सुपारी करायची आहे. जे पाणी अभिषेक घातलेलं आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर ही जी सुपारी आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपण पानांवरती जे तांदूळ ठेवलेले त्या तांदळावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. त्या सुपारीवरती हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर तिथे बसून तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. सर्वात अगोदर नृसिंह ऋणमोचक स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळेस पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्र नामावली जी आहे ते तुम्हाला म्हणायची आहे. विष्णूंची 1008 नावं जी आहेत तर ती तुम्हाला पठण करायचे आहेत. अशा सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, काही दोष, अडचणी, संकट असतील किंवा तुमच्या काही मनातील इच्छा असतील, कोणत्याही इच्छा असू द्या, त्या तुम्हाला तिथे बोलून दाखवायच्या आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या. यानंतर तुम्हाला
ती लाल कपड्यामध्ये ते पान, ती सुपारी, ते तांदूळ तुम्हाला त्याची गाठ मारायची आहे आणि संपूर्ण घरामधून तुम्हाला ही पोटली फिरवायची आहे. पोटली घरामधून फिरवत असताना तुमची संपूर्ण इच्छा पूर्ण झालेली आहे. घरातील सर्व दोष अडचणी दूर झालेल्या आहेत आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचं स्मरण करत असं पॉझिटिव्ह विचार करत तुम्हाला पोटली घरातून फिरवायची आहे. आणि ज्यावेळेस संध्याकाळी होळी पेटवणार आहात त्या होळीमध्ये ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि आपली जी काही इच्छा आहे, काही संकट अडचणी असतील ते सर्व दूर झालेले आहेत, इच्छा पूर्ण झालेली आहे असा भाव मनामध्ये ठेवून ती पोटली अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.